ताई काय स्पष्टीकरण आहे? काल जे आपण बोललो आहात, की कानाखाली लगावेल, हे योग्य वाटतं का तुम्हाला बोलणं? ते तुम्हाला कुठून बघितलं तुम्ही? नाही, व्हिडिओ कुठे तुम्हाला हो ना व्हिडिओ नाही, एकूणच काय हां. माहिती का तो जो व्हिडिओ रोहित व्हायरल पवार झालेला आहे आता तो कुठून पाहिला काय, पण त्याच्यामध्ये तुम्ही जो बोललेला आहात वक्तव्य हं. त्या विरोधात आता एक नवीन राजकीय वाद सुरू होतो. हे बघा राजकीय वाद करणारे सुद्धा कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. कोण रोहित पवार? जे आमदाराला नीट बोलणं तर कानाखाली घालेल असं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला म्हणणारे रोहित पवार. पण काल जे मी काही वक्तव्य केलं तो माझा राग होता, त्रागा होता. कारण की त्या गावामध्ये 20,000 लोकसंख्येचं गाव आहे. जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी, ॲडिशनल CO, BDO सगळे तिथे उपस्थित होते आणि त्यांना वारंवार मी सांगत होती या गावात गरजूंना आमचे पंतप्रधान, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या मोठ्या योजना घेऊन आल्या. आज माझ्या तालुक्यामध्ये 45,000च्या वर लोकांना आम्ही घरकुलं दिलेले आहेत. आणि तरी विधवा, मोलमजुरी करणाऱ्या महिला तिथं माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक म्हणतो सरपंचाच्या घरी जा, पैसे मागतो, असं कर तसं कर, आमचा छळ करतो, आम्हाला त्रास देतो. मग मी काही त्याची पूजा करायला पाहिजे का?